नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम मसाला खिचडी. हे खिचडी खायला खूप टेस्टी लागते. सध्या हिवाळा सुरू आहे, तर गरमागरम खिचडी तुम्ही बनवून खाऊ शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मसाला खिचडी बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. या जागी तुम्ही दुसरे तुमच्या वापरातील कोणतेही तांदूळ वापरू शकता. आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे डाळ आणि तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 3 पाण्याने डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. यावर पावडर किंवा धूळ असते, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. 3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला तांदूळ आणि डाळ बुडेल एवढं पाणी घालायचं आहे. आता आपल्याला हे 15 ते 20 मिनिट डाळ आणि तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. इथे कुकर ठेवलेला आहे. आज आपण कुकरमध्ये खिचडी बनवणार आहोत. कुकरमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये घालायची आपल्याला मोहरी. मोहरी आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायची आहे. मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे. यामध्ये घालायचे आपल्याला जिरे. जिरे सुद्धा व्यवस्थित आपले फ्राय झालेले आहेत. आता यामध्ये घालायचे आपल्याला मी 3 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या ते घालायच्या. त्यानंतर घालायचा आपल्याला एक मीडियम साईजचा उभा कापून घेतलेला कांदा. कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. जास्त लाल नाही करायचा. 2 मिनिटं कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा सुद्धा 1 मिनिटभर परतून घेतलेला आहे. यामध्ये घालायचा आपल्याला कढीपत्ता. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी 1 चमचा. या ठिकाणी तुम्ही अद्रक लसूण कुटून सुद्धा घालू शकता. कढीपत्ता आणि अद्रक लसूणची पेस्ट घातल्यानंतर 1 मिनिटभर आपल्याला आणखी परतून घ्यायचा आहे कांदा. कांदा सुद्धा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. जास्त परतून घ्यायची गरज नाही आपल्याला कांद्याला. आता इथे एक मी मोठं टोमॅटो असं थोडंसं जाडसर कापून घेतलेलं आहे, ते घालायचं आपल्याला. आता टोमॅटो सुद्धा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. टोमॅटो सुद्धा आपलं सॉफ्ट झालेलं आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला काही सुके मसाले. पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे. हे मसाले सुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत खालच्या कांद्या आणि टोमॅटोमध्ये. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यामुळे आपले मसाले जळणार नाहीत आणि व्यवस्थित शिजले जातात मसाले. आता आपल्याला 2 मिनिटं मसाले शिजवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. मसाले सुद्धा आपले व्यवस्थित शिजलेले आहेत. आता मी इथं काही भाज्या घेतलेल्या आहेत. शिमला मिरची घेतलेली आहे, बीन्स घेतलेले आहेत, मटर घेतलेले आहेत, बटाटा कापून घेतलेला आहे मी साल काढून, गाजर घेतलेला आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. ह्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत. भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आता भाज्यासुद्धा खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. भाज्यासुद्धा आपल्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत.
आता डाळ आणि तांदूळसुद्धा आपले 15 ते 20 मिनटं भिजलेले आहेत. यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. डाळ आणि तांदळामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालून घ्यायचे आहेत आपल्याला डाळ आणि तांदूळ. आता व्यवस्थित आपल्याला खालच्या मसाल्यामध्ये हे तांदूळ आणि डाळ व्यवस्थित परतून घ्यायचे आहे 1 ते 2 मिनिट. व्यवस्थित परतायचे आपल्याला. दोन मिनिट मी खालच्या मसाल्यामध्ये डाळ आणि तांदूळ व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 चमचा साजूक तूप. साजूक तूप घातल्यामुळे खिचडीची चव आपल्या खूप छान लागते. आता यामध्ये घालायचं आपल्याला पाणी. चार वाट्या पाणी घालायचं आपल्याला. डाळ आणि तांदूळ आपण 1.5 वाटे घेतलेले होतं, तर 4 वाटे पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता कुकरला झाकण लावून आपल्याला याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण झाकण काढून घेऊया. थंड झालेलं आहे आपलं कुकर. तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली मसाला खिचडी तयार झालेली आहे. असा मस्त सुगंध येत आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत, हिवाळा सुरू झालेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे गरमागरम संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी किंवा दुपारच्या जेवणाला सुद्धा तुम्ही अशी गरमागरम मसाला खिचडी बनवून खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही हे खिचडी लोणच्याबरोबर, रायता, पापड याच्याबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. आता आपण सर्व करून घेऊया. आता आपण खिचडी सर्व करून घेऊया. अशी मस्त झालेली आपली खिचडी तुम्ही बघू शकता. गरमागरम आपली मसाला खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही हे खिचडी लोणच्याबरोबर, रायता किंवा पापड याच्याबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.